परब्रह्मा अबाध्य मानत्वात सद्रूप असं सत्स्वरूप परमात्मा आहे परब्रह्मा अवकीचे कुठल्याही प्रकारच्या रूपगुणाधिकांचा संबंध नसलेलं केवळ गुण मात्र निरवयव अवच्छिन्न अशा प्रकारचं व्यापक जे चैतन्य आहे त्या चैतन्य स्वरूपाला पोहोचलेले आहे त्याच्या ठिकाणी ओम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती भाव सुद्धा राहिलेला काय तो सुद्धा भाव राहिलेला नाही स्वमहिम्य प्रतिष्ठे असं पण त्याला म्हणायचं नाही खऱ्या अर्थाने असा जो परिपूर्णतेला प्राप्त झालेला तो प्रायः क्रिया करत नाही का तो वृत्तीवरच येत नाही त्याचं वर्णन करताना श्री संत जगद्गुरु तुकोबाराय बोलतात सहजम्यांगडा का निज निराकार पंथी वृत्ती निवृत्त झाली वृत्ती म्हणजे काय वृत्ती शब्दाचा अर्थ आहे जग वृत्ती शब्दाचा अर्थ आहे दुनिया वृत्ती शब्दाचा अर्थ आहे विषय वृत्ती शब्दाचा अर्थ आहे दुनियाची उत्पत्तीचं मूळ स्थान म्हणजे वृत्ती आहे काय आहे वृत्ती शब्दाचा अर्थ काय वृत्ती शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी सांगताना असा केलेला आहे आस्ती व्यवहारस्य हेतु वृत्ती रीती उच्चते आस्ती व्यवहाराला जी हेतू आहे ना त्याला काय म्हटलं जातं वृत्ती शब्दाचा प्रयोग केला जातो वृत्ती आता वृत्ती म्हणजे काय वृत्ती म्हणजे जग आहे वृत्ती म्हणजे विषय वृत्ती म्हणजे जीवपणा आहे वृत्ती सगळं काही त्याच्यामध्ये आलं बरं का मग कदाचित हे सगळं सोडून वृत्ती अहम ब्रह्मास्मी असं म्हणत असेल तरी सुद्धा ती वृत्ती आहे आणि ती वृत्ती निवृत्त झालेली आहे कोणची अहम ब्रह्मास्मी त्याकारक स्वरूपाला जी पोहोचलेली आहे ती सुद्धा वृत्ती काय झालेली आहे निवृत्त झालेली आहे वृत्ती हे निवृत्त झाली क्षणाला दिशेची तेथे मी माझे हरपले ठाई जेसीच्या तेथे आता अदृश्य काय झालं जे संपूर्ण दृश्य होतं ना ते काय झालं सगळं अदृश्य झालं आता एवढं अदृश्य झालं की आता मीपणा अहम या सगळ्या गोष्टी जयाचे अहम आत्मस्वरूपी अशा परब्रह्म स्थितीमध्ये वृत्ती पूर्ण विलयाला गेली बरं का आणि मग तो म्हणतो सुखे मी निसर्गा शून्य सारो निजेती कशी करेगा दान मिळे अतिशय सुंदर अशा प्रकारचं चिंतन आहे बरं का याच्यात जास्त वेळ घ्यायचा नाही म्हणून हे थोडक्यात पूर्ण करायचं अर्थात असा वृत्ती विवर्जित केवळ आत्मस्वरूपामध्ये अहम विसावलं जातं संपूर्ण विरामाला पावलं असा एक वर्ग आहे हो तो प्रायः क्रिया करत नाही आणि केली तर क्रियेमध्ये तो नसतो काय क्रिया तो करतच नाही हे सुद्धा वर्णन त्या मनाने दुर्त आहे बरं का इंद्रियाणी त्या इंद्रियात हे सुद्धा आहे ना पश्चिम श्रोण स्पर्शन जीवन तो पाहतच नाही एक तर बरं का काय तो अंतरात असतो पाहण्याकरता बाहेर येईल कशाला घरात बसलेल्या माणसाला रस्त्यावर काय चाललंय काय कळायचं कारण आहे काही संबंध नाहीये त्याचा तसा तो आत्मस्वरूप घरामध्ये परिपूर्ण स्थितीला सुखाने निद्रा करतो काय होऊन तर परब्रह्म हो परब्रह्म हे बोलण्यात सगळं द्वैतच येतं का पण मात्र ते न बोलण्याचं असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये तो परिपूर्ण विलयाला गेलेला हा एक वर्ग आहे बरं का दुसरा वर्ग आहे काय त्याला एकदा तो भात घ्या नाही तर बाहेर घालवा तिकडे नका ध्यान देवा माझं तिकडेच ध्यान जात मी काय पाठ केलेली कीर्तन नाही कीर्तन केलेलं आहे पण पाठ केलेलं चिंतन केल्याशिवाय कीर्तन करू नये माणसाने किंवा करता येत नसतं हे बरोबर आहे पण पाठ केलेले नाही शब्दशः अर्थात हा पहिला वर्ग झाला दुसरा वर्ग काय आहे अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीला पोहोचलेला आहे जन्माभाव रूप मोक्ष स्थितीला प्राप्त झालेला आहे मात्र तो सगुण साकार परमात्म्यामध्ये रममान नाही अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीमध्ये रममान आहे रममान आहे कुठे अहम ब्रह्मास्मी त्याकारक म्हणजे त्याला अहम ब्रह्मास्मी अशा स्वरूपाचा भाव आहे म्हणजे काय आहे याच्यामध्ये भोग्य भोक्तृत्व आहे अहम आणि ब्रह्मास्मी असा जो भोग्य भोक्तृत्व भाव आहे हा भोग्य भोक्तृत्व भाव सातिशयता संपन्न नाही
यद्यपि तो विकारी नाही तरी सुद्धा तो भोग्य भोक्तृत्व भावात आहे. विकार का म्हणायचं नाही त्याला, ज्याच्याने जन्म मरण नाही म्हणून विकार म्हणायचं नाही, बाकी काही कारण नाही बरं का. पण तसा तो अहम ब्रह्मास्मी मध्ये अहम ब्रह्मास्मी हा विकारच आहे त्या मानाने. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येते अशा दृष्टिकोनातून बरं का. मात्र हा अहम ब्रह्मास्मी त्या वृत्तीचा उपभोग घेतो. याचं वर्णन करताना गीतेमध्ये जागोजागी अत्यंत सुंदर प्रकारचा प्रयोग आला. पैकी दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मनेव आत्मना प्रज्ञास्तदोच्यते असं वर्णन केले बरं का. प्रजाती यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनेव आत्मना स्पृष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. याला स्थितप्रज्ञ शब्दाचा प्रयोग केला जातो. अर्थात आत्म्यामध्ये आत्मस्वरूपाने रममान आहे. याच्यातही सुद्धा बरं का सांख्य योगामध्ये आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. कसं आहे, आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे परिपूर्ण स्वरूपाने, पण कदाचित ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ अपरोक्षपणे आहे असं नाही, अशी एक शंका आहे याच्यामध्ये. पण तुर्तास आपल्याला ती शंका न घेता केवळ आणि केवळ आत्मस्वरूपाने ब्रह्मस्वरूपाने संपन्न आहे आणि अहम ब्रह्मास्मी त्याकार कृतीचा उपभोग घेतो. म्हणून तर त्याचा इंद्रियाच्या ठिकाणी आणि इंद्रिय संबंधवान जो वस्तू आहे तिथे त्याचा संबंध प्राप्त होत नाही. ज्ञानोबा बोलताना बोलतात आत्मसुखाची या गोडिया ते धोका सबळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. आत्मसुखाच्या गोडीला प्राप्त झालेला आहे आणि ज्याला आत्मसुखाची गोडी प्राप्त झालेली आहे, आत्मसुखाच्या स्थितीला तृप्त आहे, असा जो वर्ग आहे ना तो ब्रह्मास्मी त्याकार रूपतेने सुख अत्यंत उपभोग आहे बरं का. इथे भोग्य भोक्तृत्व भाव आहे, तिथे सहज आंधळ आहे, तिथे वृत्ती निवृत्त झालेली, इथे अहम ब्रह्मास्मी त्याकार कृती हा दुसरा वर्ग. तिसरा वर्ग अहम ब्रह्मास्मी त्याकार कृतीला पोहोचलेला आहे आणि तोच सगुण साकार प्रेम लक्षणात्मक वृत्तीमध्ये रत आहे. काय तो आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे, पण आत्मस्वरूपाला प्राप्त होऊन सुद्धा तो काय करतो तर सगुण साकार परमात्म्याची भक्ती करतो. यालाच ज्ञानोत्तर काळातली प्रेम लक्षणात्मक वृत्तीची भक्ती असं वारकरी संप्रदायाचं परिपूर्ण रूप हा जगणारा व्यक्ती आहे. आणि त्यात तीही गवळण आहे. काय त्या भूमिकेची ही गवळण आहे. कोणची भूमिका आहे, आत्मस्वरूपाशी ब्रह्मस्वरूपाशी संलग्न झालेली आहे, देवस्वरूपाशी संलग्न झालेली आहे, देवाशी एकरूप झालेली आहे. मात्र ती सगुण साकार परमात्म्याशी प्रेम लक्षणात्मक वृत्तीने रत आहे. असा जो एक वर्ग आहे ना म्हणजे ज्ञानोत्तर काळात भक्तिरत असलेला प्रेमरत असलेला समर्पण भावनेला आनंद उपभोग भोगणारा असा जो वर्ग आहे ना त्याला म्हणायचं ज्ञानोत्तर काळातला प्रेम लक्षणात्मक वृत्ती उपभोग भोगणारा वर्ग. याचं वर्णन तुम्हाला 12व्या अध्यायामध्ये अत्यंत उत्तम अशा प्रकारचं आढळतं बरं का. मला म्हणजे सगळी गीता काही पाठ नाही, सगळी ज्ञानेश्वरी सगळी गीता सगळ्या गाथा पाठ करणारी मंडळी आहेत ना, अशा माणसाची सेवा करायला मला आवडतं. तो कितीही मूर्ख असला आणि लोक त्याला किती मूर्ख म्हणत असले तर मी त्याच्या पाया पडतो. त्याने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ पाठ केला बरं का. पण दांभिक आहेत ना त्यांच्या पाया पडायची इच्छा होत नाही मला बरं का. दांभाची मूर्ती म्हणतो स्वरूप आहेत हल्ली बरेच लोक. पण काही मंडळी येतो. उदाहरणादाखल सांगतो मी तुम्हाला, ज्ञानेश्वर माऊली कोरे हा मनुष्य ज्ञानेश्वरी कंठभूषण आहे बरं का. त्याने संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ केली आणि ज्ञानेश्वरीचा प्रचार एवढंच त्या माणसाचं. अर्थात असे जे माणसं आहेत त्यांची सेवा करायला माझ्या काही सगळी गीता पाठ नाही, सगळी ज्ञानेश्वरी पाठ नाही, पण थोडेसे श्लोक पाठ आहेत त्यातला दाखला म्हणून तुम्हाला देतो. काय याचं वर्णन केलेलं आहे. याचं वर्णन करताना भगवान परमात्मा कृष्ण सांगतात संतुष्ट सततं योगी यथात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्तस्तमेप्यः. मला तात्पर्य सांगायचंय बरं का. फक्त संतुष्ट सततं योगी हा ज्ञान योगी आहे. हा काय आहे ज्ञान योगी आहे आणि हाच काय आहे प्रेम योगी आहे बरं का. ज्ञान योगी आणि प्रेम योगी. ज्ञानयोगी शब्दाचा अर्थ काय, संतुष्ट सततं योगी यथात्मा दृढनिश्चयः हा झाला ज्ञान योगी बरं का. आता पुढे काय मय्यर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्तः मे प्रियः.
मयी अर्पित मनोबुद्धी. देव सांगतो की ज्याने मला मन बुद्धी समग्र अर्पण केलेले. आता बघा गंमत अशी विशेष आहे, लोक बोलताना देवाच्या या शब्दावर असा आक्षेप घेतात की जो संतुष्ट आहे, सततम योगी अशा प्रकारचा आहे, यथात्मा आहे, मग त्यांनी परत मन बुद्धी त्याची जर आत्मस्वरूपात केली झाली तर त्यांनी इकडे कशी काय समर्पित केली. आलं का लक्षात? तर इथे काय आत्मत्वाने ब्रह्मत्वाने देवाचं ज्ञान करून घेऊन तो त्याच देवाला कल्पना विलासामध्ये बघतो. जरा नीट शब्द ऐका बरं का. कल्पना विलासामध्ये बघतो. काय बघतो की माझा देव आता अतिशय सुंदर आहे, माझा देव अशा प्रकारचा लेणं लिहिलेला आहे, माझा देव एवढा आहे, माझा देव असा आहे. मग ते बघताना तो कुठून कुठपर्यंत बघतो तर ब्रह्मस्वरूपापासून ते सगुण साकारापर्यंत अगदी बरं का असा तो बघतो. कुठून बघतो? ब्रह्मस्वरूपापासून. म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ असा आहे दुसरा, जगत अधिष्ठानापासून ते जगतरूप क्रियेमध्ये जसा सावयव भाव आहे तद्वत त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी सावयव भावाची कल्पना करतो बरं का. या वर्गाचं वर्णन करताना थोडं मागे पुढे पण अतिशय प्रत्येक शब्द नाही पकडायचा, पण अतिशय सुंदर बरं का, अतिशय सुंदर महाराजांनी वर्णन केलं. काय वर्णन केलंय? महाराज सांगतात गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजती टाळ, झणणना नाद रसाळ, झणणना नाद रसाळ, उदू झाला पाली वेळ, उदू झाला पाली वेळ, उठावाचे बदा गोपाळ गा, उठावाचे बदा गोपाळ. आणि याच वासुदेवाचं सत्य शेवटी काय आहे? ज्ञान गिळून गावा गोविंद. याच वासुदेवाचं आहे. मला सगळं वासुदेव नाही सांगायचा म्हणून मी तात्पर्य पकडतो. आमचे गुरुजी म्हणायचे नाही बरं का, तात्पर्य पकडायचं. म्हणजे काय? हा अगदी जगत अधिष्ठान त्या परमात्म्याला बघतो आणि या संपूर्ण जगताचं अधिष्ठान मीच आहे असं स्वतः समजतो आणि परत त्याच परमात्म्याचा उपभोग घेण्याकरता त्या ज्ञानाला परिपूर्ण स्वरूपाने स्थिर ठेवून त्या परमात्म्याचा प्रेम लक्षणात्मक वृत्तीचा आनंद उपभोगतो. यालाच तर संत लोक म्हणतात ज्ञान किलोनी गावा गोविंदू गा. किंवा अजून एक प्रमाण सांगायचं झालं तर जरा थोडस मागे पुढे अर्थाचा भाव जास्त विस्तार नाही करायचा ना, म्हणून सांगतो बरं का. मी जरा सूक्ष्म लक्षात घेतलं पाहिजे, नाही ते हे असं कसं सांगितलं असं होतं त्याचा बरं का. अनु हात वाजती टाळ, अनु हात वाजती टाळ, अणु क्षीर गीत रसाळ, अणु क्षीर गीत रसाळ, अनुभव तन्मय सफळ, अनुभव तन्मय सकळ, नाम म्हणी केशव कृपात. केशवापर्यंत कुठून आला? अधिष्ठानापासून ते केशवापर्यंत सगळ्या भूमिका. आणि या मीच संपूर्ण जगताचा अधिष्ठान आहे. अगदी गुरुजी आमचे म्हणायचे की हा चंद्र जो तप्त, हा चंद्र जो प्रकाशमान आहे तो माझ्या प्रकाशाने प्रकाशमान आहे. हा सूर्य जो तप्त आहे सगळ्या जगाला प्रकाश देतो तो माझ्या तेजाने. अगदी कसं जगत भासते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम. देव सांगतो की नाही मामकम, तसाच हा सुद्धा म्हणतो मामकम. म्हणजे सगळ्या जगाचा अधिष्ठान मी आहे आणि त्याच परमात्म्याच्या प्रेम लक्षणात्मक वृत्तीमध्ये तो रमलेला आहे. कसा? श्री संत जगद्गुरु तुकोबाराची मागणी देवाकडे आहे एक प्रकारची बरं का. नको ब्रह्मज्ञान अतिशय गाढवपणाचं लक्षण. गाढवपणाचं लक्षण म्हणण्याचं कारण असं आहे की जो विपरीत बोध संपन्न असतो त्याला गाढव म्हटलं जातं. गाढव शब्दाचा अर्थ काय? विपरीत बोध संपन्न व्यक्तीला काय म्हणायचं? गाढव.
आता जो जो विपरीत बोध संपन्न आहे तो बर का लक्षणात बसते, जो जो विपरीत संपन्न भाव आहे तो कोण? गाढव आहे. मग चांगला कीर्तनकार असेल, चांगला ज्ञानेश्वरी सांगत असेल, चांगला गाथा सांगत असेल, चांगला ढब्बूच्या ढब्बू असेल, तरी सुद्धा काय आहे तो ढब्बू गाढव आहे. दुसरं काय? ज्याला विपरीत बोध आहे तो कोण आहे? गाढव आहे. बरं का? तुम्ही मी तर गाढव आहोतच, त्याच्यात काय विवाद नाही. पण असे ठोकळ ढब्बूच्या ढब्बू सुद्धा सगळे काय आहेत? गाढव आहेत. हे फक्त ध्यानात ठेवायचं. आणि अशा गाढवानी गडघप क्रिया जर केली तर आपण त्याच्याबद्दल नाराज कधीही व्हायचं. महाराज म्हणून नाही, देव म्हणून पाया पडायचं त्याच्या. शब्दाचा अर्थ आहे अनैसर्गिक. बरं का? काय माझा बोलण्याचा अर्थ तुम्हाला समजणार नाही, मला चांगलं माहिती आहे. फक्त महाराजांना समजेल कदाचित माझ्या बोलण्यातला कळाला तर. कारण मला काय अनुसंधान करायचे ते त्यांनाच माहिती असू शकतं कदाचित. बरं का? विपरीत बोध संपन्न तो काय? गाढव. आलं का लक्षात? ही विपरीत बोध आहे. कोणता विपरीत बोध आहे? की अहम ब्रह्मास्मी त्या कारकृतीला पोहोचल्यानंतर त्याचा निषेध आहे. तसा निषेध नाही बरं का? नेहमीच उदाहरण आपण ऐकतो, कोणीच पोरगी देत नाही, मला ब्रह्मचारी राहायचंय आणि लग्न करणारे मूर्ख आहे असं म्हणणं बरोबर आहे का? असं म्हणणं बरोबर आहे का? पोरगीच देत नाही त्याला. आता सध्या तर बघितलं की नाही, 35-40 वर्षाची पोरं आहे बरं का? असे पोरं काय करतात? आता म्हणतात जाऊ द्या, देतच नाही कोणी. नाही मला ब्रह्मचारी राहील. अरे देत नाही म्हणून ब्रह्मचारी. मिळाले असते तर ब्रह्मचारी कशाला राहिला असतात? काही लोक आपल्याला सांभाळणं होत नाही म्हणून ब्रह्मचारी राहतात. माझे फार आहेत आणि माझ्या संपर्कात तर इतके आहेत ना, काय सांगू तुम्हाला. लई आहेत माझ्या संपर्कात. वगैरे ना अगदी लोकांच्या जीवावर ते जमणार नाही म्हणून फक्त लग्न टाळायचं, बाकी काही टाळलेलं नाही. बरं का? अर्थात प्राप्तीपूर्वक निषेध जरुरीचा आहे. अप्राप्त असताना निषेध करणं बरोबर नाही. प्राप्त असावं मग काय करावा? निषेध करावा. अर्थात याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे, पण मला काही बोलायचं नाही आता सध्या. प्राप्तीपूर्वक निषेध म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे या मामा. मामा आल्याशिवाय कार्याचं कीर्तन कसं पूर्ण होईल? मामा आल्याशिवाय म्हणजे ते काय कंस मामा नाही बरं का? ध्यानात ठेवा. जीवन मामा ते अक्षरशः. अर्थात प्राप्तीपूर्वक निषेध म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी त्या कारकृतीला पोहोचलेले जगद्गुरु तुकोबाला पोहोचलेले हे म्हणणं कमीपणाचं लक्षण आहे. का? अरे ते साक्षात ब्रह्मच होते, त्याच्यात काही विवाद. बरं का? जरी मामा तुम्ही म्हणत असले ना ते ब्रह्म होते असं म्हटल्यावर, अवतारी होते असं म्हटल्यावर त्यांच्या कर्तृत्व तसा नाही त्याचा अर्थ. बरं का? तसा त्याचा अर्थ नाही. तर ते परिपूर्ण ब्रह्म म्हणून तर रामेश्वर भट्टांनी केव्हा म्हणतात? जेव्हा जगद्गुरु तुकोबाराच्या पायावर डोकं ठेवलं तेव्हा म्हणतात. तोपर्यंत ते म्हटले नाही. म्हणजे जेव्हा ते संत झाले तेव्हा त्यांनी संतांचं वर्णन केलं. का? त्यांचं महत्व कळालं. अर्थात जगद्गुरु तुकोबारा हा जो निषेध करतात ना नको ब्रह्मज्ञानात्मस्थिती भाव, मी भक्त तू देव, त्याचं काय? त्या पंचदशी कारणे बोलताना असं बोललंय की भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्ती करिता कल्पना केलेलं द्वैत अद्वैतापेक्षा सुद्धा काय आहे? अति सुंदर आहे. बरं का? अति सुंदर आहे. कल्पनेमध्ये भोग्य भोक्तृत्व भाव कितीही धारण केला तर त्याचा नाशही होत नाही आणि त्याच्यात विकारही होत नाही त्याच्या अंतःकरणात. नाश होत नाही आणि विकार का? अहम ब्रह्मास्मी त्या कारकृती स्थिर असते म्हणून
म्हणून विकार होत नाही हे फक्त ध्यानात ठेवायचं बरं का. म्हणूनच महाराजांनी देवासमोर उभा राहून देवाला म्हटले नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको. हो का ब्रह्मज्ञानाच्या द्वारा आत्मस्थितीचा भाव उपभोगता येतो का. तो शरीर आहे अशा प्रकारचा प्रारब्ध कर्माने जो जिवंत आहे त्या दृष्टिकोनातून पुढचा आत्मस्थिती भाव शब्दाचा प्रयोग केलेला आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मग काय पाहिजे मला देवा. मी भक्त देव ऐशे करी हा कल्पना विलास आहे बरं का. आता इथून पुढचा काय मी भक्त तू देव ऐशे करी. कोणी करायचं. मी तर सत्यात मला प्राप्त झालेलो आहे पण त्या सत्यामध्ये सगुण साकारादी रूपाचा गुणांचा समूह सगळा कल्पना करायचा आहे मला आणि त्याला तुझं सहकार्य अपेक्षित आहे. कोणाचं. तुझं सहकार्य. म्हणून मी भक्त तू देव ऐशे करी. आणि पुढे बोलताना देवानी पटदिशी आपलं काम करावं. काय पटदिशी काम करावं म्हणून देवाच्या आवडीचा शब्द प्रयोग केला. काय केला. देवाच्या आवडीचा शब्द प्रयोग काय केला. दावी रूप मज गोपिका रमण हे संबोधन आहे बरं का. हे काय हे संबोधन आहे. हे गोपिका रमणा. गोपीचं मन ज्याच्यात हे नाव द्यायचं काय कारण आहे. हे नाव हेच का नाव दिलं तिथं देवाला. हे गोपिका रमणा हे कृष्णा हे विठ्ठला हे गोविंदा हे नारायणा असं म्हणता आलं असतं पण हेच का म्हटलं. त्याचं कारण असं आहे गोपींना प्रेम उपभोग भोगायचा होता देवाचा. तोच उपभोग मला भोगायचा आहे आणि तुला गोपी अत्यंत प्रिय येतात. जर तुला गोपिकार म्हणा म्हटलो तर माझं सुद्धा तू काय करशील पटदिशी करशील. प्रेम लक्षणात्मक वृत्तीचा उपभोग भोगण्याचा नाही तर करणार नाही. गंमत अशी आहे हो कोणाला चांगलं बोललं ना की मनुष्य काम करतो बरं का. समजा मी आलो एखाद्याकडे आणि त्याला मला घ्यायचे तर 5, 2,000, 10,000 टाळ द्या 5,000, 2,000, 10,000, 25,000 वगैरे घ्यायचे मला बरं का. आता 25,000 मागायचे तर आणि त्याला गेलो आणि त्याला गेल्यानंतर त्याला म्हणलं ए भिकार छोटा मला 25,000 दे बरं. तो काय म्हणे तो कोण काढेल की नाही. पण मग त्याच्यात गेल्यानंतर त्याच्या आवडीचं कोण आहे काय आहे ते बघायचं आणि मग त्याला म्हणायचं वा काय हो खरंच तुम्ही तुमच्यासारखा आहे ना माणूस. मग काय करतो तो नाही काय काम काय आहे तुमचं 25,000 हे घेऊन टाका. तसं त्याच्या आवडीचा विचारात घेतला की तो प्रसन्न होतो. तसा देव प्रसन्न होऊन आपल्याला त्यांनी प्रेम लक्षणात्मक वृत्तीचा आनंद उपभोगाय करता उपलब्ध व्हावं आणि उपलब्ध करावं. दोन गोष्टी आहेत बरं का. उपलब्ध होणं आणि उपलब्ध करणं ह्या दोन्ही गोष्टी देवानीच कराव्यात. अशा प्रकारचा प्रेम उपभोग भोगण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय प्राप्तीपूर्वक अशीच ही गोपिका बरं का परमात्म स्वरूपाशी अधिष्ठान स्वरूपाला प्राप्त झाली आणि ती सगुण साकार परमात्म्यामध्ये रत झाली. पण हा जो तिसरा वर्ग सांगतोय ना हा तिसऱ्या वर्गातली ही गोपिका आहे आणि हा तिसरा वर्ग म्हणजे कनिष्ठ आहे असं नाही तर तो अतिश्रेष्ठ आहे. उलट पहिल्या दोघांपेक्षा सुद्धा हा श्रेष्ठ आहे. ते आत्म्याचा आनंद उपभोगतात केवळ पण इथं आत्मा आनंद उपभोगून परमात्म्याचा सगुण साकार आनंद उपभोगतात. ही सर्वश्रेष्ठ आहे. वारकरी संप्रदायाची संपूर्ण स्वरूप असलेली ही गोपिका आहे आणि ह्या गोपिकेला आता चौथा वर्ग नीट ऐका बरं का. आता चौथा वर्ग कल्पित वस्तूला सत्य समजून नीट कल्पित वस्तूला सत्य समजून जे व्यवहार करतात आणि त्या व्यवहाराशी ही गोपिका परान्मुख झाली तिला शिकवायचा प्रयत्न करतात. त्या लोकांना ही ज्ञानोत्तर काळातला प्रेम लक्षणात्मक वृत्तीचा विचार करणारी उपभोग भोगणारी गोपिका त्यांनी शिकवायचा प्रयत्न केल्यावर त्यांना ही सांगते आणि ते काय सांगते तर ते पहिल्या चरणामध्ये गेले हे सांगले बोलले कोणाला बोलली तर जे लोक कल्पित पदार्थाला सत्य मानून सत्य व्यवहार करतात बरं का. सत्य आहे असा
हा कोणचा वर्ग आहे? हा स्पेशल संसारिक वर्ग आहे. काय हा? कल्पिताला सत्य मांडलं. कल्पिताला सत्य मांडलं. कल्पित काय आहे? हे संपूर्ण जगत कल्पित आहे. याच्याकरता कितीतरी चिंतन करता येतं. याच्यावरच संपूर्ण वेदांत शास्त्राची इमारत आधारित आहे बरं का. कल्पित कल्पित काय आहे? हर एक पदार्थ विचाराने क्रियेने सगळ्यांनी हा काय आहे? कल्पित आहे. अगदी सामान्य माणसाला सुद्धा कळतं. हे फक्त स्मशानभूमीत कळतं, एरवी कळत नाही. एवढी गोष्ट आहे. मात्र कळतं बरं का हर एक व्यक्तीला. देहाधिकाय खरा देह संबंधी पसारा चोरा रक्षण माणूस असतो का? नाही, माणसासारखा असतो. काय असतो? माणसासारखा असतो. माणसासारखा म्हणजे हात पाय असतात, डोळे नाक कान असे काही बारीक नसतात, पण त्याच्यात काय असतं? गाडगं आहेत का गाडगे करणारी माणसं? आता कुंभार कीर्तन करायला गाडगे कोण करायचं? ते त्याच्यात असं करायचं. आता इकडे जास्त नाही, सगळीकडेच झाले बरं का, सगळीकडेच झाले. ते रान सुकारांचा त्रास आहे ना, हा इकडे असं काही नाही. तिकडे तिकडे अजून दुसरा एक त्रास मराठवाडा विभागामध्ये ना, नगर पासून पलीकडे गेले दुसरा एक हरणांचा. हरण आणि दोन आपल्याकडं आहेत का जनावर म्हणतात आपल्याकडे, त्याचं नाव घेत नाही. कीर्तनात आम्हाला सगळी परवडची असते. आपल्याला जनावर नाही म्हणायचं. जनावर म्हटल्यावर सगळ्यांना लक्षात येतं. आपल्या भागामध्ये त्याचं नाव घेत नाही. कोणाचं नाव घेत नाही मामा? जनावर म्हणतात आपल्याकडे, पण ते इकडेच आहे असं काही नाही. ते सगळीकडेच आहे बरं का. तिकडे सुद्धा म्हणून त्या उसावाल्या मंडळीला घरातल्या सगळ्या जुन्या साड्या रस्त्या त्या कडीनं लावायच्या आणि तिथं बुजगावणी उभे करायची. बुजगावणीचे कोणतरी माणूस आहे असं वाटावं. म्हणजे तो माणूस आहे, तो नसतो माणूस. या रक्षण असे म्हणजे प्रपंच देह आदी करून सगळ्या वस्तू यामध्ये आल्या. किंवा तुम्हाला दुसरं जर सांगायचं झालं तर 15व्या अध्यायामध्ये देवाने अध्यारोप अपवादात्मक अशा स्वरूपाने ज्ञान अर्जुनाला प्रतिपादन केलं. पहिल्या 2 श्लोकामध्ये अध्यारोप केला बरं का. अध्यारोप केला काय? छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसुप्तास्तस्य शाखा गुणप्रवृद्धाशय प्रवाला अगस्य मूला ननुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. किती सत्यता सांगितली देवाने बरं का. कर्माण इतकी सत्यता सांगितली बरं का. इतकी सत्यता. पण ही सत्यता नाही का? आहे. हो आहे बरं का. ही सत्यता नाही असा त्याचा अर्थ नाही. आहे. हो आहे. पण ही का सांगितली? की व्यवहार आहे ना, हो, जो सदासत व्यवहार आहे, जो धर्म अधर्माचा व्यवहार आहे, जो पुण्याचा व्यवहार आहे, जर सगळ्यालाच नुसतं बुद्धिनिष्ठ ज्ञानाने काल्पनिक आहे असं कळलं ना, तर त्याच्यात तिथे राहते. सांगतो विषयात होईल पण सांगतो. जे काही वेदांत बोलणारी माणसं आहेत की नाही, वेदांत सांगणारी माणसं, त्यांना वेदांती म्हणतात. मला तिथं यांनी विषय दिला होता पंडिता त्यांनी, वेदांत आणि वेदांताचा परिणाम काहीतरी असा विषय. त्यावेळेला सांगितलं होतं मी की वेदांती म्हणजे कोण असतो. वेदांती म्हणजे विचारसागर शिकला म्हणजे वेदांती झाला असं नाही बरं का. प्रभाकर शिकला म्हणजे वेदांती झाला असं अजिबात नाही. रज्जू सर्प सांगायला लागला म्हणजे वेदांती झाला अजिबात नाही. रज्जू सर्प शुक्ती रजत हे काय येतं महाराज, हे काय येतं? दृष्टांत येतं. दृष्टांत सांगणाऱ्या तुम्ही काय म्हणता? वेदांती. इतका बावळटपणा समाजाचा आहे. काय गोष्ट आहे की नाही? रज्जूची आणि सर्पाची गोष्ट आहे, दोरीची आणि सापाची, शुक्तीची आणि रजताची म्हणजे चांदीची आणि शिंपल्याची. काय गोष्टी येते या. आणि ह्या गोष्टी सांगणाऱ्या माणसाला वेदांती म्हणतात. हे एवढे पागल कोण असू शकतात? आहे की नाही? हो, म्हणून हे एवढं विचार सागर प्रभाकर हे शिकलं म्हणजे वेदांती नाही. मग
निदान कमीत कमी लघु प्रस्थांतरे झाले पाहिजे. काय झाले अरे पाटील? लघु प्रस्थांतरे. लघु प्रस्थांतरे म्हणजे काय? भगवद्गीता, ब्रह्मसूत्रादी हे ग्रंथ, वेदांत सार वगैरे वगैरे हे जे ग्रंथ आहेत ना मध्ये हे सगळे झाले पाहिजे. काय त्याला म्हणायचं? तरी सुद्धा त्याला वेदांती म्हणायचं. ब्रह्मसूत्रामध्ये शिकला तरी सुद्धा त्याला वेदांती नाही म्हणायचं बरं का. जसं लोक इतके संपत्ती जमवणाऱ्याला विरक्त म्हणतात बरं का. काय इतके फालतू लोक आहेत, संपत्ती जमा करतो त्याला काय म्हणतात? विरक्त. आणि ज्याच्याकडे संपत्ती नाही त्याने फक्त बायको केली त्याला काय म्हणतात? भोगी. त्याने कोणाचाच पैसा नाही जमा केला. गंमत आहे की नाही? तसं गोष्टी सांगायला लागला की काय म्हणतात त्याला? वेदांत. लोकांचं मत आहे. अर्थात हे लघु प्रस्थांतर. आता त्याच्या पुढे बृहत प्रस्थांतर काय आहेत? अद्वैत सिद्धी, भामती वगैरे हे जे ग्रंथ आहेत की नाही, तदनुसंबंधाने निर्माण होणारे सगळे ग्रंथ. एक स्वतंत्रतानंद जे होऊन गेले, स्वतंत्रतानंद एक हा मोठा महात्मा होऊन गेला. आमचे कोल्हे महाराज सांगतात जगातलं, नीट ऐका बरं का वाक्य, जगातलं असं एकही पुस्तक नव्हतं की त्या व्यक्तीला ते येत नव्हतं, पाठ नव्हतं. पाठ जगातलं. आणि ते आळंदीला यायचे, साधकाश्रमात एका खोलीमध्ये राहायचे, आळंदी तिथं प्रदक्षिणा घालायचे. जगातलं कदाचित 2-3 ट्रक पुस्तक पाठ असतील त्याचे. शिकवताना ब्रह्मसूत्र वगैरे हे कधीही त्यांनी हातात घेतलं नाही. प्रत्यक्षात त्यांच्याकडे शिकलेल्या व्यक्तींच्याकडून मी ऐकलं. कधीही ब्रह्मसूत्र नाही, वेदांत परिभाषा नाही, कोणतंच नाही, हातातच घेतलं नाही. बेटा छाटी लंगोटी इतनी धोकेला मैं तब करत वेदांत सारखं पाठ करता हूँ असं बसायचे. वेदांत सार एवढा ग्रंथ है अगदी. मैं अभी वेदांत परिभाषा का पाठ करता हूँ, तू इतना काम करके ला जा बेटा जा. मैं अभी ब्रह्मसूत्र का पाठ करता हूँ, बसायचे ब्रह्म. असं म्हणजे पुस्तक कधी बघितलं नाही एवढा महात्मा बरं का. अशा महात्म्याला वेदांती म्हणा. काय म्हणावं? हे 4-2 पुस्तकं शिकायचे, उगीच वेदांती म्हणून गाजायचं इकडं तिकडं बोंब मारायची, त्याला काय वेदांती म्हटलं जात नाही. पण असा वेदांत थोडाफार शिकलेले माणसं, बुद्धिनिष्ठ आहे फक्त, हा अंतकरणनिष्ठ आत्मनिष्ठ असा वेदांत पोहोचलेला नाही. अनुभवाच्या कशावर त्याला अजिबात लायकी योग्यता नाही. पण तोही सुद्धा आचरणाच्या बाबतीमध्ये बोलताना लगेच निराळीच बोलतो बरं का. निराळीच बोलायला सुरुवात करतो आणि निराळीच कृती करतो. असं नाही पाहिजे. काय असं अजिबात होता कामा नाही. विठ्ठल याकरता माझं तात्पर्य तुमच्या ध्यानात राहिले की नाही बोलताना मला माहिती नाही, पण माझं तात्पर्य काय, कर्मानुबंधीनी म्हणून हे देव का सांगतात जाणून बुजून अर्जुनाला, हे आपल्याला सगळ्याला सांगतात. ही सत्यता आहे बरं का. ही सत्यता आहे. आणि ही सत्यता आहेच आहे का? ही अजिबात सत्यता नाही. आता काय, ही अजिबात सत्यता नाही. मग आहे काय? देव तिसऱ्या श्लोकामध्ये नरूपमस्य तथोपलब्धे नान्तो न चाद्यो न च सम्प्रतिष्ठः आश्वत्थमेनं स्वीरूढमूलं मसंगशस्त्रेण दृढेन चित्वा. अर्थात साधनासह वर्तमान या जगताची अनुपलब्धी कशी आहे आणि कशा स्वरूपाची उपलब्धी आहे ते देवाने प्रतिपादन केलं. नरूपमस्य अस्य रूपम न, याला रूप नाही. म्हणजे काय आहे? रूप आहे की नाही? मग काल्पिक पदार्थाला नामरूप संबंध चोरा दिसत भासत असे त्याला कोणी माणूस म्हणून घाबरून पळतं का? माणूस पळत नाही, पण पशु पळतो की नाही? मग तो त्याला काय समजतो? सत्य समजतो. म्हणजे कल्पिताला काय समजलं? सत्य. तसं या संपूर्ण जगत प्रपंचाला आपण काय समजलं? सत्य समजलं बरं का. असा कल्पिताला सत्य समजणारा वर्ग कशाला सत्य समजतो? तो देहाला सत्य समजतो, देहाच्या संबंधी पदार्थाला सत्य समजतो. देहाच्या वर असलेल्या ज्या आरोपित धर्म आहेत त्यालाही तो सत्य समजतो बरं का. देह काय खरा नाही, पण त्याला काय समजतो? खरा सत्य आहे असं समजतो.
त्याच्यानंतर देहावर आरोपित धर्म कोणते आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, बरं का? हे जाती वर्ण आश्रम धर्म हे देहाचे आहेत का? देहाचे, वास्तविक देहाचे सुद्धा नाही, बरं का? काय या देहामध्ये काय रक्त मांस वगैरे सगळं आहे, काय या देहामध्ये नाही काही, बरं का? पण या देहाचे हे नसताना सुद्धा काय समजतो? सत्य समजतो. म्हणजे त्या कल्पित वस्तूला सत्य समजलं. आहे आत्मा समजला देह आहे, वास्तविक पाहता रक्त मांस पंचमहाभूताचं हे सगळं तयार झालेलं, पण त्याला काय समजलं त्यांनी? मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी देशमुख, मी पाटील, मी मराठा, मी कुंभार, मी चांभार, मी अमुक वगैरे वगैरे समजलं, बरं का? या सगळ्या वस्तू त्यांनी कुठे लावल्या? देहाशी. याला सत्य समजलं आणि याला सत्य समजल्यामुळे हा जो व्यवहार आहे सत्य समजलेला, कल्पित वस्तूला सत्य समजलेला हा जो व्यवहार आहे ना, हाच व्यवहार तिच्याकडून ते अपेक्षित करू लागले. कोणाकडून? ब्रह्मज्ञान संपन्न परमात्म्याला समर्पित झालेल्या गोपिकेकडून. आणि तिला बोलायला लागल्या, का ग तुला काय अक्कल आहे का? मूर्ख आहेस का तू? तुला काय वर्णाश्रम धर्म वगैरे जात कोण वगैरे काय माहिती का नाही? तू मूर्खावाणी करायला लागलेली आहेस. तू कुठे? त्या परमात्म्याशी, त्या देवाशी, त्या कृष्णाशी तू रथ झालीस. तुला अक्कल आहे का? तू कोण आहे? तू गोळ आहे. तू कोण आहेस? तू एक अशा प्रकारची श्रेष्ठ वर्ण उच्च अंक वगैरे आणि या जाती कुळ धर्म गोत्र या सगळ्याचा का विचार करत नाहीस तू? आणि त्याला उत्तर देताना ही गोपिका सांगते, तुम्ही मूर्ख आहे, खरी शहाणी मी आहे. पण माझा शहाणपणा तुम्हाला सांगायचा तो तुमच्या करता नाही, तर माझ्या करता सांगायचा. कोणा करता? माणसाने परमार्थ दुसऱ्या करता करू नये. कोणा करता करावं? स्वतः करता. मी तुमच्या करता सांगत नाही, तर माझ्या करता सांगते. माझ्या ठिकाणी हे जे परिवर्तन आहे, माझ्या ठिकाणी हे जे संपूर्ण विलोभनीय अतीव सुंदरता उपभोग जो आहे भक्तीचा, तो कशाचा आहे, काय आहे, तर या करता तुम्हाला समजावून सांगितलं पाहिजे. नाही तर तुम्ही विक्षिप्त व्हाल आणि तुमचा विक्षिप्तपणा मला बाधक नाहीये, पण तो तुम्हाला बाधक आहे. तर तो तुम्हाला बाधक होणे याकरता तुमच्या करता मी सांगते, हे ध्यानात ठेवा. तुम्ही ज्याला सत्य समजता, ज्या कल्पित वस्तूंना, त्याच्यातून मी परिपूर्ण मुक्त आहे. काय झालंय? यादी म्हणजे जात. जात, बरं का? यादी म्हणजे जात. हाती जातीला फार चिटकलेत लोक, इतके चिटकलेत ना, जात नाही म्हणूनच तर ती फार मोठी भयंकर जात आहे. मग आम्ही जात गोत्र टाकून द्यावं का? तसा अर्थ नाही. व्यवहारापुरती व्यवहाराची नजर ठेवून अगदी आपली पोरगी द्यायची, कोणाची पोरगी करायची, त्याच्यात निधान बरं का? आपल्या जवळपास संबंधी अशा प्रकारच्या तो व्यवहार आहे ना, तो सोडून चालला. तो जर सोडला तर नरके नियतम वासो वगैरे आम्ही परत आता सांगत नाही. त्याला तितकंच मानायचं. पण आता तिचा राजकारणामध्ये भलती मोठी उपयोगाला आली. भलती मोठी उपयोगाला आली. एवढं मोठं संकट आहे, बरं का? हे तसं त्या मानाने मोठं संकट आहे. आता मला काही राजकारणातले सगळेच विषय सांगायचे नाही येत, पण वस्तुस्थिती ना, एक वर्ण असा आहे की या सगळ्याला तो कामाला लावून सगळ्याला गरीब दाखल करण्याचा प्रयत्न करतोय, बरं का? दुसरा वर्ग असा आहे की तो आपल्या स्वार्थाकरता आपल्याला विपरीत समजूत करून घेऊन आपल्या करता भांडण करायला लावतोय. असं राजकारणातले सुद्धा वर्ग आहे, बरं का? हे मला फार चांगलं सांगता येईल. ह्या जाती आहेत ना, इतक्या निकृष्ट आणि नालायक येतात, फार बेकार आहेत. त्या माऊलीच्या दारात माऊली समोर आई समोर बोलतोय मी, ही गोष्ट इतकी बेकार आहे की त्याच्यामुळं विपरीत बोलत होते. आता काही जणांच्या काही गोष्टी चांगल्या आहेत, तर काही जणांच्या काही गोष्टी चांगल्या आहेत. सगळ्या तर चांगल्या नसतातच ना, आणि नसाव्यातच तरच जग नीट चालेल, नाही तर चालणार नाही. आता बघा, राजकारणामध्ये अमुक ठिकाणी अमुक माणसाला उभा करायचं. काय करायचं म्हटले? देशमुख संख्या तिथे जास्त आहे. या गटात देशमुख संख्या जास्त, या गटात पाटील संख्या जास्त, या गटात या परिसरामध्ये माळी समाज जास्त, या समाज कोणता असेल ते त्या पद्धतीने. आणि ते सक्सेस आहे, बरोबरही आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांचा व्यवहार त्यांनी तो करावा, तिथं झालं ठीक. पण वारकरी संप्रदायामध्ये जात आहे, आणि वारकरी संप्रदायामधले लोक भजन कीर्तन करणारे, जाती व्यक्तीकडे बिंदुले देत अशा प्रकारच्या ज्ञानामध्ये राहणारे, अशा प्रकारच्या भक्तीच्या व्यवहारात राहणारे लोक जातीयवाद करायला लागले. आणि जातीयवाद केल्यामुळे
वारकरी संप्रदायामध्ये ना सत ज्ञानाला चांगल्या ज्ञानाला लोक मुखायला लागले बरं का. ही गोष्ट नक्की आहे. वारकरी संप्रदायात हे व्हावं असं मत आहे का तुमचं? तुमचं मत आहे का? कोणाचंच मत नाही, पण सगळेच जण करायला सुरुवात केलेली आहे. ज्यांचं मत नाही ना असं ते सुद्धा म्हणजे तुमचं मत आहे असं आळंदीमध्ये शिकायला आलेली मंडळी आळंदीमध्ये शिकतात. शिकल्यावर माणसाने थोडं व्यापक झालं पाहिजे. ते परिचिन्नच व्हायला लागतात. परिचिन्न इतके परिचिन्न. अरे हे नरकाचाच रस्ता आहे हा सुद्धा एक प्रकारचा. काय हा? नरकाचाच रस्ता आहे. हो, आणि मीच मोठा अशा प्रकारची अहंकृती निर्माण होते. अड्योभिजनवान अस्मी अशा प्रकारच्या स्थितीला इतक्या निकृष्ट स्थितीला हे ज्ञान प्राप्त करून देत असेल जात असेल आणि तुम्ही जर त्याचा विपरीत उपयोग करत असाल तर हे मात्र बरोबर नाही. पण व्यवहारात जात पूर्ण वर हे सगळं ज्यांनी त्यांनी ज्याचं त्याचं पाळावं बरं का. त्याच्यात काहीही विवाद नाही. पण ही गोपिका त्यांना सांगते की तुम्ही माझ्या कुलगोत्र व्यवहाराबद्दल बोलताय ना तर ही गोष्ट बरोबर नाही. तुम्हाला सांगते माझं काय झालंय बरं का. माझं काय झालंय तर माझी जात निघून गेलेली. का? हो, जात शरीराची आहे असं मानलं जातं. त्या शरीराचा माझाच संबंध नाही तर जातीचा माझा कसा संबंध नाही. याती कुळ माझे गेले हारपुणी. हारपुणी शब्दाचा अर्थ काय? हारपुणी म्हणजे दिशे नाशे होणे. यास हारपुणे असे म्हणतात. हरपणे दिशे नाशे होणे. ती वस्तू कुठेच नसते का? हरपलेली असं नाही, असते पण ती त्याच्या करता काय झालेली असते? हरपलेली असते. हरपलेली म्हणजे दिसत नाही त्याला. म्हणजे काय झालेली आहे? आता ही जात नावाची जी वस्तू आहे ती या गोष्टीला दिसत नाही का? अरे देहाच्या ठिकाणी जर वृत्ती नाही तर जातीच्या ठिकाणी वृत्ती जाईल का? कुळाच्या ठिकाणी जाईल का? गोत्राच्या ठिकाणी जाईल का? तर अजिबात नाही. म्हणून याती कुळ माझे गेले हरपुणी. हरपून गेलं बरं का. हो, मग तुझं याती कुळ गोत्र सगळं जर हरपलं तर तू नेमकं परती काय आपल्याला सांगितलं? माझ्या ठिकाणी एकच वृत्ती आहे श्रीरंग वाचुणी आणून येणे. हो, श्रीरंग शब्दाचा अर्थ आहे हो सगुण साकार परमात्मा. काय? सगुण साकार परमात्मा. का? त्याचं कारण आहे श्रीरंग. श्रीरंग म्हणजे करायचा बरं का. श्री मध्ये जो रंगला तो श्रीरंग असं नाही. मग श्री ज्याच्यात रंगली असा तो श्रीरंग. श्री म्हणजे लक्ष्मी. कोणात रंगली? परमात्म्यात रंगली बरं का. हो, तुम्हाला कथा माहिती आहे. हरे श्री हरी पाहिला हे सगळ्या ठिकाणी आहे बरं का. श्री हरी परमात्मा आहे ना. हो, असा सगुण. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती. परमात्मा श्री विष्णू म्हणजे तो लक्ष्मी वल्लभ पद्मनाभ कृष्ण परमात्मा. त्याच्यामध्ये निरत झाले. श्रीरंग वाचोणी आणून येणे. अजिबात जाणतच नाही, जाणीवच नाही. हो, शरीर जाणीव असेल तर जात जाणीव, जात जाणीव असेल तर कुळ जाणीव, कुळ जाणीव असेल तर वर्ण आश्रम वगैरे सगळ्याची जाणीव. पण आता जाणीवच आहे ना संपूर्ण सगुण साकार परमात्म्याच्या ठिकाणी गेली. कुठून गेली? परमात्म्याच्या अधिष्ठान स्वरूपाशी जाणून अधिष्ठान स्वरूप परमात्म्याशी हे करी होय हे करू होऊन हो या सगुण साकार परमात्म्यामध्ये मिळालेले. श्रीरंग वाचोणी आणून येणे. श्रीरंग म्हणजे लक्ष्मी ज्याच्यात रंगली. तुम्हाला कथा माहिती आहे. श्रीरंग कथा अशी आहे. समुद्र मंथन झालं आहे की नाही. समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाले. 14 रत्न आपण आता सध्या आता हंगामच आहे त्यामुळे रोज ऐकतो जवळपास. त्याच्यात 14 रत्न म्हटलेच जातात जवळपास. हे 14 रत्न आणि त्यातलं एकच रत्न ते नवरदेव ध्यानात ठेवतो. लक्ष्मी, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात हे सगळं सोडतो. एवढंच ते म्हणतात देवा सांगितलं आपल्याला सुरा कुठून निघाले समुद्रातून. तेवढंच ते बाकी काही ध्यानात ठेवत ते बरं का. अर्थात हे आता ते मंगलाष्टकाचं ते एक निराळीच गंमत आहे बरं. मंगलाष्टक म्हणताना आहे ना असं विचित्र म्हटलं जातं ते लक्ष्मी पारिजात कसू राधन वरिचन रमा. किती घटस्फोट झाला हा.
इतका घटस्फोट, त्याच्या एवढा घटस्फोट काय आहे का? आणि असा मंगलाष्टकाचा घटस्फोट करून जर लग्न लावलं त्याचं तर काय त्याचं काय नीट होईल असं आहे. त्याचं यारवाडीच वाटलं ना. हे की नाही? याचा अर्थ असा आहे त्याच्यामध्ये सौदारत्न निघाले समुद्रातून मंथन केल्यानंतर सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आणि त्याचा तो हा ना आम्हाला गाडीच्या गाणं काय निघाली? लक्ष्मी. आता लक्ष्मी बद्दल मी वाद सगळ्यांचाच आहे, कोणाचा नाही. तुका म्हणे धनासाठी देती प्राण बाप लेकाशी मारिती आणि बाप लेकाशी लेक बापस. धनासाठी देती प्राण. तुका म्हणे धन तुका म्हणे धन धनासाठी देती वगैरे. लक्ष्मी म्हणजे धन या रूपाने आपण बघा. आता त्या लक्ष्मी बद्दल ती तर सुंदर अशी भाषा स्वरूपाची होती ती लक्ष्मी. रूपगुण संपन्न अशी लक्ष्मी. तिच्याबद्दल दोघांचा विवाद सुरू झाला. दोघांचा म्हणजे सुरासुरांचा विवाद सुरू झाला. कोणा करता कोणाला? हे म्हटलं मला, ते म्हटलं मला. ते काय झालं तर सत्य शेवटी येणार. ते म्हटले तुला मला. असं होण्यापेक्षा आपण आहे ना तिच्या हातात दिलं, हातात दिली माळ बरं का, म्हणजे हार दिला आणि सांगितलं तुला जो पसंत पडत त्याच्या गळ्यामध्ये तू हार घाल. इकडून असे देव उभे राहिले, इकडून असे देव उभे राहिले. असे म्हणजे असे नाही, सगळे देव आहे तिकडे बरं का, सगळे देव उभे येते. असे देव उभे राहिले. तिकडे कोणी नाही म्हणून आपलं दैत्य म्हणून कोणी नाही ना तिकडे. ते महादेव आहेत. अर्थात असे ते उभा राहिल्यानंतर त्या लक्ष्मीच्या हातात हार दिला. बघितलं भगवान शंकराला तिला बरं का. भगवान शंकराला बघितल्यानंतर तिच्या लक्षात आलं माणूस चांगला आहे खरं बरं का, बळाही आहे, जसं वागतील तसं वागणार आहे. पण तिला काय माहिती होतं हा हातून पक्का आहे म्हणून? तिला माहिती नव्हतं. तब्येतीनं चांगलं आहे बरं का, तब्येतीनं सुद्धा मजबूत आहे अगदी. हो तुम्हाला सांगू का, जरा बोलू का वाईट? क्षमा मागून बोलतो मामा, सत्य बोलतो. हो हे बऱ्याच वेळेला आहे ना हाच विचार करतो, माऊलीच्या समोर बोलू नये पण तरी सुद्धा सांगतो. ते शेळ्या मेंढ्याचा व्यापार बघितला बघू वो भी महिने देखा है. मी तो सुद्धा जाऊन बघितलाय बरं का, स्पेशल आहे. हो तिथं खरेदी करणारी आहे. आपल्या शेतकऱ्याची असते ती वगैरे काय असते पण असतं काय असेल ते. हो ते मग तो येतो खरेदी करणारा, हे माईक मध्ये येतो खरेदी करणारा. काय रे कितने को देने का? तो म्हणतो 3000 रुपये. 10 किलो भी नहीं गिरेगा. 3000 बोलता है, ये दे 1000 में. मग ते 10 किलो सुद्धा बरं का. तो सगळे लोक असेच संसारात ध्यानात ठेवा, मांसावर ध्यान ठेवणार. याच्यापेक्षा योग्यता अधिक काहीच नाहीये. विठ्ठल आता याच्यापेक्षा जास्त बोलता येत नाही म्हणून मी थांबतोय बरं का. अगदी असंच संसाराचं स्वरूप आहे परिपूर्ण. काय आहे संसाराचं स्वरूप बरं का. हो कशा करता सांगितलं मी हे लक्ष्मी लक्ष्मी दानव आणि लक्ष्मी भगवान शंकर देव दानव. भगवान शंकर. हो बघितलं आणलं ठिकाणावर तुम्ही मला बरं का. हो बघितलं. आपण म्हणली हात मधुगिरी मागतो जोगी, आपल्याला काय ठाऊक आहे काय करायचं नको याला. पुढे ब्रह्मदेव होते. ब्रह्मदेव विचार केला तिला बरं का. ब्रह्मदेव काय वा वा अतिशय सुंदर कर्मे खरं देखा. त्या 4 डोके. तिला बघितलं खालच्या बाया एका डोक्याचं सांभाळता बेल याला तर 4 आहेत. आपण कसं सांभाळायचं? नको याच्या फांद्यात पडायचं. पुढे इंद्रदेवाला बघितलं. म्हटले इंद्रदेवाला बघितल्यावर म्हटले पृथ्वी तळावरचे आमदार लोक नीट वागतात पण हे एवढं बेकार आहे नकोच आहे. त्याच्या पुढे वरुण अग्नी वगैरे. अग्नी तर पेटवण्याचंच काम, वरून भिजवून हे काय सुखी ठेवणार आहे. असं सगळं बघितलं बरं का. पहिल्यांदा मुलगी रूपाचं बघते, गुणाचं बघते आणि धनाचंही बघते. अशी पहिली पोरगी कोण आहे तर ती लक्ष्मी बरं का. रूप गुण संपन्न देना सर्व शक्तिमान असा परमात्मा दूर बसलेला होता. तिला बघितलं त्या परमात्म्याला हातातली माळा अगदी मूर्तीवर डोळ्याच्या पापण्या
उघडण्या बंद झाल्या, आहेत तशाच्या तशाच उघडझाप करायच्या बंद झाल्या त्या, आणि त्याच्याकडे बघत राहिली देवाकडे, बरं का. इतकी तन्मय झाली, इतकी रंगली. म्हणून महाराज म्हणतात श्रीरंग श्रीरंगा वाचोनी आणोनी. ती त्याच्यात रंगली. असा जो परमात्मा श्री विठ्ठल, श्री परमात्मा कृष्ण, त्याच्याशी मी संलग्न झालेले आहे. श्रीरंगा वाचोनी आणोनी. एवढं सुद्धा जाणत नाही, बरं का. ईश्वर सुद्धा जाणत नाही. आता माझी जाणीव त्याच्यात गुंतलेली आहे. देहादी समग्र पदार्थाला मिथ्या समजून आत्मस्वरूप अधिष्ठान परमात्मा सगुण आहे, आणि त्याच्याशी प्रेमरत झालेली मी, मला शिकून उपयोग काय, मी त्याच्या बरोबर रत झालेली, असं दुसऱ्या चरणात ती शिकवाल रती प्रीती या अर्थाचा शब्द आहे, बरं का. रती म्हणजे प्रीती. महाराजांनी हा शब्द बऱ्याच ठिकाणी, ज्ञानोबारांनी फार ठिकाणी उपयोगात आणला, बरं का. ज्ञानोबारा सांगतात तया सत्कर्मी प्रीती वाढली पाहिजे, बरं का. जी प्रीती असत कर्मामध्ये आहे, म्हणजे प्रपंच, असत कर्म शब्दाचा अर्थ प्रपंच आहे, आणि सत्कर्म शब्दाचा अर्थ आहे साधू संगती. या साधू संगतीमध्ये प्रीती वाढावी अशी महाराज ज्ञानोबारा कल्पना करतात. प्रसाद मागतात देवाकडे. तया सत्कर्मी रती म्हणजे प्रीती. ही गोपिका सांगते मी ना प्रेम रत झाले. कुठे रत झाले? त्या सगुण साकार परमात्म्याच्या ठिकाणी. श्रीरंगा वाचवणे आणून येणे मी तया गोवळा रतलिये. जाणून बुजून गोवळा शब्दाचा गोवळा गाई होतो तो गोवळा. आपण आता याचा अर्थ बघणार नाही. अर्थात त्या गोवळा परमात्मा श्री कृष्णाशी मी काय झाले? रत झाले. रत झाले म्हणजे प्रीतियुक्त अंतःकरणाने समर्पित झालेले, बरं का. यालाच देव सांगतात मय्यर्पित मनोबुद्धी समे प्रिय. अशी ती परिपूर्ण समर्पित झाली गोपिका. अशा त्या देवाला मी रत झालेली असल्यामुळे, प्रीतियुक्त अंतःकरणाने समर्पित झालेली असल्यामुळे मला तुम्ही जर शिकवलं तर त्याचा उपयोग होणार नाही, बरं का. उपयोग होणार नाही. कधी कधी चुकीचं वागणाऱ्या माणसाला शिकवलं तरी त्याचा उपयोग होत नाही, पण त्याचे फल वाईट उपभोगावे लागतात, ते त्याला, बरं का. हे नक्की आहे. आता ही गोपिका ब्रह्मस्वरूपाच्या परमात्मा ब्रह्मस्वरूपामध्ये ब्रह्मस्वरूप असलेलं, ब्रह्मयुक्त असलेलं जे परब्रह्म, त्याच्याचे युक्त झालेली आहे, त्याचं जे सगुण साकार रूप अशा ब्रह्मस्वरूप भक्ती व्यवहारामध्ये ती गुंतलेली. या भक्तीच्या व्यवहाराला कोणता व्यवहार म्हणायचं? ब्रह्मस्वरूपाचा व्यवहार म्हणायचं. वेद मान्य व्यवहार म्हणायचं. कसा? वेद मान्य, संत मान्य, श्रुती मान्य, याला म्हणायचं प्रमा. असा भक्ती, वेद, श्रुती, शास्त्र आणि संत मान्य जो व्यवहार आहे ना, त्या व्यवहारामध्ये मी रत झालेली. त्याचं फल काय आहे? उपभोग हे फल आहे. त्याच्यात रत झाला की आनंद उपभोगाने संतुष्ट होत होतो. म्हणून ती गोपिका सांगते वेळ. आणि तुम्ही कशाला तुमचा पुतळा करता, डोकं खराब करता? त्यांनी काहीही उपयोग होणार नाही. कारण मी तया गोवळा रतलिये. अहम ब्रह्मास्मिता करत वृत्ती उपभोगा करता सुद्धा महावाक्यजन्य वृत्तीची अपेक्षा असते. महावाक्यजन्य वृत्ती म्हणजे ब्रह्मवृत्ती आहे. कशी आहे ती? ब्रह्मवृत्ती आहे. शास्त्र आहे थोडस. ब्रह्मवृत्ती आहे. आणि भक्तीचा व्यवहार सुद्धा वेद मान्य आहे, संत मान्य आहे, शास्त्र मान्य आहे. आणि तो संत कृतीने, शास्त्र कृतीने तो संपन्न आहे. त्यामुळे मी अशा ब्रह्म व्यवहारामध्ये गुंतलेली आहे, रत झालेली आहे. त्यामुळे मला शिकवू नका. आता तुम्ही जो अष्टभोग भोगताना त्या भोगामध्ये मी अजिबात रत नाही. कारण त्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचा
भक्तीचा भोग मी भोगते आहे असं तिसऱ्या चरणात ती अष्टभोग भोगणे माते नाही जाड. अजिबात इच्छा नाही. अष्टभोग म्हणजे काय? हे तांबूलादी जे अष्टभोग आहेत ना, सुगंध म्हणून शरीर वगैरे यापेक्षा संबंधाने आहेत. या अष्टभोगाच्या ठिकाणी माझी प्रीती नाही, माझा संबंध नाही, मला इच्छा सुद्धा नाही. खास तुम्ही अष्टभोग जगातल्या विषयाचा भोग घेता, मात्र मी याही पेक्षा श्रेष्ठ दर्जाचा भोग घेते. कोणचा? भक्ती प्रेम गोड लेणे माये. हो, लेणे 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 ही जे एक भोगणे अशा अर्थामध्ये येतो शब्द बरं का. तो लेणे म्हणजे काय? जुन्या काळामध्ये ना आपल्याकडे सगळीकडेच हा शब्द चालायचा, मराठीतला शब्द आहे बरं का. काय? पोरग जर बापाच्या मागे लागलं आणि त्याने जर शर्ट घातलेला नसेल, हो, तर त्याचा बाप त्याला सांगतो जा लिहून शर्ट लिहून आईकडे जा आणि अंगरखा लिहून ये. काय? अंगरखा घालून ये. आता देणं म्हणजे काय? गंध लिहून गंध लाव ये. हे की नाही? देणे ठोकण्या अर्थामध्ये येणारा शब्द, घालणे म्हणजे ठोकण्या अर्थामध्ये शब्द येणार आहे. म्हणून ही गवळण सांगते, हे गोपिका हो, तुम्ही जे मला सांगताय ना, हो, ते बरोबर नाही. का? मी भक्ती प्रेम गोड गोड भक्ती प्रेम गोड प्रेम. हो, तुम्ही जो अष्टभोगाचा व्यवहार करता तो कडू आहे आणि मी जो लेले तो मात्र भक्ती प्रेम गोड भक्ती प्रेम. हो, मी सगळ्यांचा पाठ आहे. गोड परमार्थ लागे तो कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. अर्थात तुम्हाला हा गोड आहे तो कडू वाटतो म्हणून तुम्ही मला शिकवता, पण मला तुम्ही जे उपभोगता ते कडू आहे हे प्रमास्वरूपाने ज्ञात आहे. म्हणूनच तर माझी त्याच्यात प्रीती नाही. तुम्ही सांगू नका, मी त्या परमात्मा स्वरूपाच्या गोड अशा भक्ती व्यवहारामध्ये गुंतलेलो आहे. भक्तीचा व्यवहार नाम भक्ती असेल, रूपसंग भक्ती असेल, गुणसंग, सगळ्या भक्तीमध्ये गोडवा आहे. किती गोडवा आहे तो सांगता येत नाही, एवढा गोडवा आहे. म्हणून ती गोपिका सांगते भक्ती प्रेम गोड लेगे माये. अर्थात इथे भक्ती प्रेम गोड लेगे माये सगळे भक्तीचे लक्षण आणि नारद भक्ती सूत्रात ते सगळ्या गोष्टी आहेत ना, इथं खूप सुंदर अशा सांगितलेल्या सुद्धा अतिशय गोड अशा प्रकारचं चिंतन करता येतं. कारण हे आहेच मुळात गोड, तर चिंतन का गोड करता येणार नाही? नक्कीच आहे बरं का. म्हणून भक्ती प्रेम गोड लेगे माये. तुम्ही आता शिकवाल मज दडू वेळा हो, तुम्हाला सांगू का, अधिष्ठान स्वरूपाने सुद्धा आणि प्रेम लक्षणात्मक वृत्तीने सुद्धा तो परमात्मा माझ्यापासून विलग दूर होऊच शकत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. हे शेवटच्या चरणात केला असता, कुठला व्यवहार केला असता जीव परमात्मा भिन्न होते. तुका म्हणे काही चिखी व कुठला कधीच होणार नाही बरं का. तुम्हाला आता परत थोडस एक गोष्ट सांगतो. अज्ञातत्वाने आणि ज्ञातत्वाने बरं का. अज्ञातत्व व्यवहार आणि ज्ञातत्व व्यवहार. आता बघा, ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायात बोलताना असं बोलले, जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्य असणी जयाचे उभय भुवनी विराजती. हो, याचे दोन व्यवहार आहेत. आता जीव परमात्मा आपल्या हृदयात नाही का? आपल्या हृदयात आहे. आणि संतांच्या हृदयात नाही का? संतांच्या हृदयातही आहे. पण संतांच्या हृदयात ज्ञातत्वाने व्यवहार आहे आणि आपल्यात मात्र अज्ञातत्व. आपल्याला माहित आहे का जीव परमात्मा आता कर्म उपभोगतात आणि कर्मदाता वगैरे वगैरे श्रुतीना खूप मोठं चिंतन केलेलं आहे. तो विषय नाही. अज्ञातत्वाने आणि ज्ञातत्वाने बरं का. अज्ञातत्वाने सुद्धा त्या परमात्म्याला आपल्यापासून भिन्न करता येत आणि ज्ञातत्वाने परमात्म स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर तर नाहीच नाही. आणि वर प्रेम लक्षणात्मक वृत्तीने जर झाला तर मग तर कधीच नाही. म्हणून अधिष्ठान ज्ञातत्व वृत्तीने आणि प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या भक्ती व्यवहाराने काही केल्या वेगळा. तुम्ही काहीही करा मग याही वेगळा नव्हे गे माये. गीत्व शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रतये गप्पा रघुमाय विठोबा रघुमाय. झाला गवळणीचा तर विभक्त
वत्स व्यवहार आहे का प्रेमी व्यवहार आहे का निर्विकार प्रेमी व्यवहार आहे? निर्विकार प्रेमी व्यवहार आहे ध्यानात ठेवायचं. का ज्या देवात कुठल्याच प्रकारचा कधीच विकार होत नाही त्या देवामध्ये एक केल्यावर विकार होईल शक्य आहे? जी गोपिका प्रेम भावाने रत झालेली आहे तिच्यात विकार होईल शक्य नाही? विभत्स अजिबात नाही. म्हणून हा भक्तीचा शुद्ध निर्विकार अत्यंत सुंदर आनंद उपभोगाचा व्यवहार आहे. म्हणून दुसरी आली धावणी म्हणे ग बाई काय केली करणी, दुसरी आली धावत, तिसरी आली धावणी म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ. चिदाची गाठ बसली. जण गेले देवासमोर गेले, देवाने कृपा दृष्टी केली. विद्यते हृदय ग्रंथी सिद्धंते सर्व संशयाः सांगायला गेलं श्रीयंते की त्या गवळणी गुपचूप बसतात. या सगळ्यांनी व्यवहार विचार केला. एवढ्या सगळ्या जातात आणि तिच्याकडे गेले ना काय यशोदेकडाशी जातोय त्या काही परत तक्रारच करीत नाही. हो म्हणले तसं नाही. आता आहे ना एकाने माहितीच्या अधिकाराखाली रोडचा भ्रष्टाचाराचा वगैरे सगळा दुसऱ्याने केला. तिसरे जो गेला त्याला त्यांनी दिलं तो थांबला. तसं नाही. आता माहितीचा अधिकार अण्णा हजारे महाराजांनी दिलाय ना आपल्याला. मग आता एक काम करू सगळेजण मिळून आहे की नाही? मामाला पुढं करू सगळेजण नेतृत्व भ्रष्टाचार का सगळेजण मिळाल्यावर तरी कुठून चार दोन जण फुटतील बाकी. म्हणून आता माहितीच्या अधिकाराखाली सगळ्या जणी एकत्र आल्या आणि मोर्चा काढ आहे की नाही? हो आताचा हा याचा व्यवहार बरोबर का चुकीचा तो भाग नाही बरं का. तो भाग नागरिकत्व मला नाही. म्हणजे लोकांचं कोणाचं चुकीचं कोणाचं बरोबरचं नागरिकत्व आहे ना याच्या करता खऱ्या अर्थाने केंद्र शासनाचं बरोबर आहे आणि यांचं बरोबर नाही. ही नक्की गोष्ट आहे. ही नक्की गोष्ट आहे. हो बरं का. कशा करता? अरे तुमचं घर आहे. तुमच्या घरामध्ये गावातला माणूस कोणी येऊन राहायला लागला तर तुम्ही राहू देता का? आणि राहू द्यावं का? असं यांचं म्हणणं आहे की सगळे या आणि आपल्या धर्मशाळा शेजारी शेजारी असं नाही बरं का. शेजारी असं नाही. त्याला निरीक्षण पाहिजे का नको? निरीक्षण सगळ्या म्हटलं हे असं चालणार नाही. मोर्चा काढू आम्ही आता आणि मोर्चा काढण्याकरता सगळ्या जणी एकत्र आल्या. अवघ्या मिळून गवळणी येती नंदाची अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडून. हे भारत देश सोडूनच जातो आम्ही. तुम्हालाच राज्य करायचं राज्य तरी करायचं कोणावर? गोकुळ सोडून गेल्यावर मी कोणाची राणी कोण नंदन कोण पाटील आणि कोण काय म्हणते तसं नका करू. मी कृष्णाला समजावून सांगते बरं का. ऐसे ऐकता का राणी यशोदे तिच्या डोळ्याला पाणी आलं पण परमात्मा नितांत प्रेम यशोदेला परमात्मा कृष्णाने वात्सल्य दिला. त्या आनंदाला पारावार नाही बरं का. नाही या आनंदाशी जोडा एवढं वात्सल्य भावातला आनंद बरं का. हो तिच्या डोळ्यात आसू आले. देवाला पकडला आणि सांगायला सुरुवात केली कृष्णा होळी दे टाकून एका जनार्दना. देवाने आणि घोड्या टाकल्याने नंदबाबाला सांगितलं. नंदबाबाला सांगितल्यानंतर नंदबाबाने कृष्णाला बोलवलं. सांगितलं कृष्णा आजच्या दिवस रानात उद्या आजच्या दिवस गावात उद्या रानात जायचं. हो रानात जायचं बरं का. ज्याला घोड्या करायची सवय लागलेली ना तो गावात काय रानात घोड्या हा करा. त्याच्यात काय भ्रष्टाचार करायची सवय लागली ना गावात काय तालुक्यात काय किती सांगितलं करणार नाही कधी. आजची पुढची एक गोष्ट सांगायची. लय जणांनी तक्रार केल्या. हा साहेब आहे ना हा अधिकारी भलता भ्रष्टाचार परेशान झालो म्हटलं. विचार केला तर याला काढता येत नाही. मग याला अशा ठिकाणी ड्युटी देऊ म्हटले जिथं भ्रष्टाचार करता येत नाही तिथं. काय नाही समुद्राच्या काठावर त्याला एक ऑफिस करून दिलं. सांगितलं लाटा किती येतात त्या मोजायच्या. आता काय भ्रष्टाचार तरी करायचं. लाटा मोजत होता तो तिकडून जहाज आले यांनी लगेच ताबडतोब तार केली. आहे तिथे जहाजात थांबवा. पुढे येता कामा का लाटा मोजण्यात अडथळा येतो. ते म्हटले बघ तुम्हाला ना 2 कोटी रुपये देतो पण लाटा मोजा. त्याला सवय लागली ना तो उपमुख्यमंत्री असो मुख्यमंत्री असो कोणीच नसो तरी सुद्धा केल्याशिवाय राहत त्याला ते बरोबर काही केल्या वेगळा. तेव्हा म्हटलं गावात काय
रानात काय तेच करायचे, काय हरकत नाही. मस्त. चला रानात हे त्या मारून रानात. मी सांगायला. सगळ्याला सांगितलं. रानात गेले आणि रानात गेल्यानंतर देवाने काय काय घोड्या केल्या, तर त्या देवाच्या घोड्या अशा आहेत ना, गोरधन म्हणजे दही दूध बंद केलं. इंद्रदेवाची हे घोडी आहे की नाही, घोडच आहे. ब्रह्मदेवाचं गर्भहरण केला, कालियामर्दन केलं, त्याच्यानंतर खेळ खेळला, हो, आणि गाई राखली. अशा 4-5 घोड्या देवाने बाहेर केल्या. उत्तम अशा पद्धतीनं देवाने राजकारण, धर्मकारण, समाजकारण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना. त्या दृष्टिकोनातून जर बघितलं, हो, तर मग देवाला वाटलं आणि देवाने मग अशा पद्धतीनं रानात गेल्यावर पहिला प्रमुख खेळ सुरू केला. काय काय खेळ खेळले महाराज सांगतात. गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी, गाई गोपाळ. तो काय खेळ, हुतुतुतु चेंडू लगोरी, नाना प्रकारचे खेळ. जमले गोपाळ, देवाला सांगितलं कांदी भार कोटी फूट. देव म्हटले काय हरकत नाही. खडकी सोडियेल्या मोठा हरीचा दैकाला घोमटा, घ्या रे दैवात भगवान श्री ज्ञानोबा अखिल ब्रह्मांड नायक परमात्मा श्री कृष्ण आपल्याला प्रसाद देणार आहे. आपल्या समोर चिंतन केलं, याच्यात काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहेत. मात्र जे बरोबर असेल ते श्री हरिभक्त परायण परम श्री कुंभाशी गुरुवर्य कुंभ